जर तुम्ही आज कामावर गेला नाहीत तर उद्या तुमच्या खात्यात पैसे येतील का? बहुतेक लोकांचं उत्तर असेल नाही. आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकं काय. सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया की पॅसिव्ह इन्कम म्हणजे काहीच काम न करता पैसे मिळणं. असं नाही. पॅसिव्ह इन्कम याचा अर्थ असा होतो की तुम्ही आधी वेळ, कौशल्य आणि पैसे गुंतवता आणि त्यातून भविष्यामध्ये नियमित उत्पन्न मिळण्याची शक्यता तयार होते. उदाहरणार्थ, गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न, घर किंवा मालमत्तेचे भाडे, पुस्तक किंवा डिजिटल उत्पादनावर मिळणारी रॉयल्टी म्हणजेच पॅसिव्ह इन्कम तयार करावा लागतो. तो एका रात्रीमध्ये मिळत नाही. तो महत्त्वाचा का आहे? कल्पना करा, तुमच्याकडे एकच उत्पन्नाचं साधन आहे, एकच इन्कम सोर्स आहे आणि काही कारणामुळे तो थांबला. अशा वेळी सेविंग्स, इमर्जन्सी फंड आणि इतर इन्कम सोर्स उपयोगी पडू शकतात. पॅसिव्ह इन्कम हा आर्थिक सुरक्षिततेचा एक भाग असू शकतो, पण त्यासाठी योग्य प्लॅनिंग, संयम आवश्यक असतो. तो ॲक्टिव्ह इन्कमची जागा लगेचच घेत नाही, तर हळूहळू आर्थिक आधार तयार करण्यामध्ये मदत करू शकतो. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पुढील 5 वर्षामध्ये माझ्यासाठी अतिरिक्त इन्कम तयार करण्यासाठी काय करत आहे? जर तुमच्याकडे अजूनही स्पष्ट योजना नसेल तर काळजी करू नका. मी एक फ्री पॅसिव्ह इन्कम स्टार्टर गाईड तयार केला आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. तो मिळवण्यासाठी कमेंटमध्ये पॅसिव्ह लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फायनान्शियल अवेअरनेस विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.